गडचिरोलीतील अबुजमाड परिसर म्हणजे नक्षलवाद्यांचं माहेरघर। याच परिसरात नक्षलवाद्यांच्या बैठका, अधिवेशनं भरवली जायची, पण आता पोलिसांच्या एका निर्णयामुळे हे सगळं बंद होणार आहे। छत्तीसगड सीमेपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या कवंडे गावात पोलिसांनी 24 तास पोलीस मदत केंद्र उभारलं। प्रवेशद्वारावरच पोलिसांचा खडा पहारा असल्यानं नक्षलवाद्यांची आता कोंडी होईल, याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधीनं पाहूया। वर्षात गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक कामगिरीमुळे नक्षल चळवळ एक प्रकारे व्यापकवर आली आहे। गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची उभारणी केली। आज तर नक्षलवाद्यांचा प्रवेशद्वार असलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडी येथे पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, काय सांगाल? छत्तीसगडपासून जेमतेम 500 मीटर अंतरावर ही सीमा आहे आणि इथे पोलीस मदत केंद्राची आज उभारणी होत आहे। 24 तासात आपण पोलीस स्टेशनची उभारणी केली, काय सांगाल? आज आम्ही कवंडेमध्ये नवीन पोलीस स्टेशनची सुरुवात केली आहे आणि मागचे 2 दिवसापासून आमचे लोक इथे येण्यासाठी, बाईक येण्यासाठी फक्त रस्ते होते, पूर्ण रस्ते बांधून मागचे 2 दिवसमध्ये हे परिश्रम करून इथे आज आम्ही पोहोचले आणि 24 तासमध्ये पोलीस मदत केंद्रची स्थापना आम्ही करत आहे। थेट छत्तीसगड सीमेवर आज आम्ही हे आउटपोस्ट उघडत आहे। फक्त 100 मीटर लांब आहे छत्तीसगडची सीमा आणि इथे नक्षलवाद्यांचे खूप मोठा आदरा होता, ते कमी करण्यामध्ये आणि ते संपवण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलांना यश प्राप्त होणार आहे। एकूणच कवंडे येथील पोलीस मदत केंद्र नक्षल चळवळ संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, कवंडे, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।